नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 25 एप्रिल 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला। दहशतवाद्यांनी नाव विचारत गोळीबार केला। या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे। या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत। दरम्यान हा हल्ला जेव्हा झाला त्यावेळी आदिल सय्यद हुसेन हा तरुण देखील तिथेच होता। त्याने तेथील पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दहशतवाद्यांनी त्याच्यावर देखील गोळीबार केला। या घटनेत त्याचाही मृत्यू झाला आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेनंतर आता आदिल हुसेन याच्या कुटुंबाला घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे। शरद पवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी पहलगाममध्ये केंद्र सरकारकडून सुरक्षा यंत्रणेत चूक झाल्याचे मान्य केल्याबद्दल प्रतिक्रिया दिली। 2-3 गोष्टी आहेत। काल काश्मीरमध्ये जे झालं त्या प्रश्नाकडे सर्व देशवासियांनी एका विचाराने एका सरकारबरोबर राहिलं पाहिजे। त्यात राजकारण आणायचं नाही। अतिरेक्यांनी ऍक्शन घेतली ती भारत विरोधी आहे। देशाविरोधात जेव्हा ऍक्शन होते तिथे राजकीय मतभेद ठेवायचे नसतात। काल बैठक होती, सर्व पक्षीय होते। आमच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे होत्या। सर्व राजकीय पक्षांनी या प्रश्नावर केंद्र सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली, याचा आनंद आहे। माझी विनंती आहे की जे काही निर्णय घेतले जातील त्यात आम्ही सरकार सोबत आहोत, परंतु सरकारने हे अधिक गांभीर्याने पाहिलं पाहिजे, असे शरद पवार म्हणाले। सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे। दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल VK सक्सेना यांच्या अवमान प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। मानहानीच्या प्रकरणात त्यांना दक्षिण पूर्व दिल्लीतून अटक करण्यात आली आहे। LG विनय सक्सेना यांनी मेधा पाटकर यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता। मेधा पाटकर यांना दुपारी साकेत न्यायालयात हजर केले जाईल। मेधा पाटकर यांच्या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयातून त्यांची याचिका मागे घेतली आहे। दिल्ली उच्च न्यायालयाने मेधा पाटकर यांच्या वकिलाला नवीन याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे। मेधा पाटकर यांच्या नवीन याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। प्रोबेशन बॉन्ड सादर करण्याच्या आणि 1 लाख रुपयांचा दंड भरण्याच्या आदेशाचे जाणून बुजून उल्लंघन केल्याबद्दल साकेत न्यायालयाने मेधा पाटकर यांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी अखेर कॉमेडियन कुणाल कामराची पोलिसांकडून चौकशी होणार आहे। कुणालची चेन्नईमध्ये चौकशी करण्यास मुंबई पोलिसांना परवानगी देण्यात आली आहे। मुंबई पोलीस चेन्नईला जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने कुणाल कामराचा जबाब नोंदवणार आहेत। या प्रकरणात पोलीस कामराला प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात उपस्थित राहून जबाब नोंदवण्यास समन पाठवत होते, परंतु कामरा पहिल्या दिवसापासून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्यास तयार आहे, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी सुनावणी दरम्यान केला होता। त्यानंतर चेन्नईला जाऊन त्याची चौकशी करण्याची परवानगी मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार रोखठोक आणि कडक स्वभावाचे आहेत, असं जरी म्हटलं तरी त्यांची विनोद बुद्धी देखील तेवढीच प्रभावी आहे। एखाद्या विषयावर बोलताना ते शब्दांचा चपखल वापर करून गंभीर वातावरणात हशा पिकवताना दिसतात। सध्या अजित पवार यांनी असेच एक मजेदार भाष्य केले आहे। पुण्यात एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करून मोठं मिश्किल विधान केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा हे पुस्तक लिहिलेले आहे, तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते। मी आता त्यांना दुसरं पुस्तक लिहायला सांगणार आहे। मुंबईत गेलो की त्यांना मी पुन्हा येईल हे पुस्तक लिहायला सांगणार आहे, असे मिश्किल भाष्य अजित पवार यांनी केले। त्यांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। पाकिस्तान विरोधात महत्त्वाचे 5 निर्णय घेतल्यानंतर सरकारने या बैठकीचे आयोजन केले होते। महाराष्ट्रातील ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रतिनिधी मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते। यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे। मला या गोष्टीचे फार दुःख आहे। जेव्हा शत्रू आपल्यावर हल्ला करतो, पहलगाम सारखा हल्ला होतो, तेव्हा भारतीय पक्षांनी राजकारण केलेलं नाही। दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी बांगलादेश युद्धाच्या काळात तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना पूर्णपणे पाठिंबा दिला होता। आज मात्र अल्पमतीने भूमिका घेतली जात आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली।
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली। पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांचा जीव गेल्याने मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आमदार संतोष बांगर यांनी श्रद्धांजली वाहिली। यावेळी संतोष बांगर यांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले। येणाऱ्या काही दिवसात प्रधानमंत्री मोदी आणि अमित शहा हे काश्मीरमध्ये जाऊन जशास तसं उत्तर देतील। काश्मीरमध्ये जे आपलेच दहशतवादी आहेत त्यांना भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करतील असा विश्वास व्यक्त करत असताना संतोष बांगर यांनी संताप व्यक्त केला। पुढे बोलताना संतोष बांगर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे एकच मागणी केली। नरेंद्र मोदी यांनी 1 तासाची सवलत द्यावी, पाकिस्तानला जशाच तसे उत्तर देऊ असं संतोष बांगर म्हणाले। तर पाकिस्तानबद्दल बोलताना आमदार संतोष बांगर यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं। जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम मध्ये नुकत्याच झालेल्या पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट आहे। अशात सतत दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानवर भारताने कडक निर्बंध लादले आहेत। यासोबतच केंद्र सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल माहिती देण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती। ही बैठक संपल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सांगितले की सरकार जी कोणती कारवाई करेल त्याला विरोधी पक्षांचा पूर्ण पाठिंबा असेल। बॉलिवूडचा अभिनेता सुनील शेट्टी लवकरच केसरी वीर लेजंड्स ऑफ सोमनाथ या ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे। हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार असून पूर्वी तो पाकिस्तानमध्येही रिलीज होणार होता। मात्र अलीकडेच काश्मीरमधील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आता हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित केला जाणार नाही। दानिश कनेरिया पाकिस्तानचा एकमेव हिंदू क्रिकेटपटू होता। आता आपल्या देशाची पोलखोल करण्याची मोहीम त्याने उघडली आहे। पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने सरकार आणि त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। त्याने आपल्या एक्स हँडलवर लिहिले आहे की जर खरंच पाकिस्तानचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभाग नाही तर प्रधानमंत्री शहबाज शरीफने त्याबाबत चिंता का व्यक्त केली नाही, अचानक सैन्य दलाला का अलर्टवर राहण्यास सांगितले। स्पष्ट आहे की तुम्हाला खरं माहित आहे, तुम्ही दहशतवाद्यांना आश्रय देत आहात आणि त्यांना प्रोत्साहन देत आहात। असं करताना शरम वाटली पाहिजे।